कोणाची मॅच ही काय नाव आहे श्रीवर्धन आणि त्याला ती पहिली झाली यातून जिंकल तो त्यांच्याशी गेला बॉस फायटर. हॅलो, सामन्याला झाली आहे सुरुवात. फ्रेंड्स ग्रुप तळा आणि त्यानंतर सुवर्ण 11 श्रीवर्धन अशी मॅच आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळेल. भूमिपुत्र चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील आज शेवटचा दिवस फायनल डे आणि फायनल डे ची आपण पाहतो ही 5वी लढत, 5वी मॅच. अगदी रॉबिन राऊंड मेथडनं 4 टीम एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. बॉस फायटर ओले टीमचा खेळ फार चांगला राहिला आहे आणि बॉस फायटर ओले टीम आता शेवटच्या मॅच मध्ये दाखल झाली आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो त्यांच्याशी अर्थातच बॉस फायटर ओलेशी 2 हात शेवटच्या मॅच मध्ये करेल. टॉस या मॅचचा जिंकला होता तला टीमनं, श्रीवर्धन टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकासाठी गोलंदाज लाऊड अपील, परत एकदा लाऊड अपील झाली आहे. पंचांनी बोट वर केलंय. 2 चेंडू आणि 2 चेंडू वरती सलग 2 धक्के दिले जात आहेत. फलंदाज झालाय बाद. श्रीवर्धनची बॅटिंग आहे. 2 चेंडू 2 विकेट 2 सलग धक्के मोठे मिळालेत ते श्रीवर्धन टीमला. ऑन हॅट्रिक असेल तो गोलंदाज शार्दुल्ला. फार चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती बिगिट करण्याच्या बेतात फलंदाज समीर बाद झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात समीर आणि कॅचच्या स्वरूपात आपण पाहिलं तर जमीर मात्र बाद झाले. 2 विकेट गेलेत त्या श्रीवर्धन टीमच्या. कोण नवीन बॅट्समन नेम सरनेम काय रुपेश चांदोलकर नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकासाठी 2 विकेट गेल्यात. सुरुवातीच्या 2 विकेट म्हणजे सुरुवातीची खराब परिस्थिती पाहायला मिळाली आहे ती सुवर्ण 11 श्रीवर्धन टीमची. शार्दुल्ला याची फार चांगली गोलंदाजी आपण या मॅच मध्ये पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी मार्क वरती पुन्हा शार्दुल्ला या ठिकाणी सज्ज असतील. ऑन हॅट्रिक आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ऑन साइडला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पहिली धाव निश्चितपणे कंप्लीट होतीये. ती फलंदाजी करणार आहे श्रीवर्धन टीमसाठी. श्रीवर्धन टीमचं आपण पाहतो खातं अकाउंट ओपन झालंय. 1 धाव लागली आहे ती स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू 1 धाव 2 विकेट. फार नाजूक स्थिती सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण श्रीवर्धन टीमची झाली आहे परंतु इथून आता चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑन स्ट्राईक फलंदाज मुबीनचा हा फटका मात्र फसलाय आणि फलंदाज देखील फसलाय. विकेट मिळवली आहे. सलग 3री विकेट मिळाली आहे ती गोलंदाज शार्दुल्ला या गोलंदाजाला. फलंदाज मात्र ठरलाय. जयंत साळवी बरोबर का? ओके ओके हा ओके ओके. फलंदाज मात्र बालाय बाद. 3 विकेट गेल्यात. फार नाजूक अवस्था पाहायला मिळाली आहे तरी श्रीवर्धन टीमची 1 धाव संख्या फक्त धाव फलकावरती लागली आहे आणि 3 खेळाडू मात्र त्यांचे बाद झालेत.
दोन्ही रुपेश का? दोन्हीही रुपेश नावाचे खेळाडू आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक डावकुऱ्या हाताचा आहे आणि एक उजव्या हाताचा. शार्दुलला ऑन द मार्क. स्विच इट. काय लाजवाब फटका. पहिलाच बॉल पवेलियन म्हणून सेट होऊन आलेत की काय. पहिलाच बॉल पाठवला लॉंग लेगच्या वरून. दणदणीत षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे. परत एकदा स्विच हिट. यावेळेला लाऊड अपील झाली आहे आणि विकेटची चान्स होती. रनआउट साठी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरलाय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 8 धावा मात्र धावफलकावरती लागतील. पहिलं षटक या ठिकाणी मात्र संपले. फार चांगली गोलंदाजी शार्दुलला या गोलंदाजीची राहिली आहे. 8 धावा अवघ्या खर्च केल्यात आणि 3 विकेट मात्र त्याने मिळवल्यात. श्रीवर्धन टीमची धावा संख्या पहिल्या ओव्हर नंतर आपल्याला पाहायला मिळते ती 3 बाद 8 धावा. प्रवीण ना बॉलर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण यांना आपण पाहतो. प्रवीण भोड दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज झालेत. राईट आर्म कुड द विकेट. पहिलाच बॉल. पॉवर प्ले 2चं षटक होईल स्टार्ट. हो काय फटका. खूप चांगला फटका पाहायला मिळाला आहे. निश्चितपणे डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती राईटीनं फटका परंतु या बॉलवरती लेफ्टीनं त्याची जी शैली आहे त्यानं हा फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला मात्र पाठवले सीमा पार. आलाय हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धाव फलकावरती. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अगदी 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी कुठल्या प्रकारचा दबाव न झुगाडता मात्र फलंदाजी चालू आहे. ती फलंदाज रुपेश या फलंदाजाची. प्रवीण भौड या गोलंदाजावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलंय. अखूट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच केतन मेहर यांचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावेच्या साह्याने धावसंख्या होईल ती 15. परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मिस्टामिक स्ट्रोक फटका फसलाय आणि झेल देखील ड्रॉप झालाय. चुकी झाली आहे फिल्डर कडून. रुपेश सारख्या खेळाडूंचा झेल तुम्ही घ्यायला पाहिजे कारण रुपेश काय दर्जेचा फलंदाज आहे. त्यानं पहिल्या बॉलवरती दाखवलंय. झेल सुटलाय. संधी मिळाली आहे ती रुपेशला. या बॉलवरती मिळतील त्या 2 धावा आणि धावसंख्या होईल ती 17. काही चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. या ठिकाणी मात्र खूप चांगली बॉलिंग. आता चांगल्या लाईन लेंथ वरती चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळालाय. उर्वरित काही चेंडू या षटकातील अजून शिल्लक आहेत. 17 धावा धाव फलकावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला बॅटन बॉलचा नाहीये. हा देखील आलाय निर्धाव. कमबॅक केलं जातंय ते गोलंदाज प्रवीण भौड या गोलंदाजाच्या माध्यमातून. 17 धाव संख्या 3 विकेट अशी सध्याची स्थिती सुरण्या 11 श्रीवर्धन टीमची आपण या मॅच मध्ये पाहतोय. अकोट टप्प्याचा बॅटची कट घेऊन बॉल मागच्या बाजूने थांबणार नाहीये. सीमा पार जाईल आणि मिळेल तो चौकार. मिळतील त्या 4 धावा.
परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मिसटायमिंग फिल्डिंग झाली आहे थोडीशी. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या बॉलवरती मिळाल्या त्या 2 डबल धावा. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 2 ओव्हर नंतर. 3 बाद 23 धावा. ठोक डीजे. माझी कॉल केली केले माझं नाईटचा होता कॉल मला. आयोजकाशी फोन करून आयोजकाचा 2 महिन्यापूर्वी फोन आला. पहिलाच बॉल बॅटच्या फ्लो मध्ये फार चांगला स्ट्रोक कॅमेरामॅनच्या वरून ठोकलाय हा षटकार. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावा म्हणल्यात 29. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. धाव संख्या झाली ती 29. 18 ऑक्टोबर टेंबोडेच्या फिक्स होतं. विजय मेसेज केला नंतर 1 तारखेला मी बोललो लॉट्स पाठव. 2 तारखेला मॅच होते ना 2 जानेवारीला. मी बोललो लॉट्स पाठवा. तो दुसरा ठेवला कांचन होता. मस्त काम केलं म्हणा तुम्ही. आयोजकांना समजायला पाहिजे ना. मग कांचनला मी फोन केला तो मला काही आयोजकांना सांगितलं. हो का. मस्त काम केलं म्हणतो तुम्ही. 2 तारखेला त्याची आई वारली. या ठिकाणी समोर टाकलाय आणि बॉलला पाठवलं सीमा पार. सलग दुसरा षटकार. तो फलंदाज रुपेश चांदोळकरच्या बॅट मधून. नाही शॉप आहे माझा याचा कपड्याचा. मिशन असते दुकान तुमच्या करंजा मी राहतो त्याच बिल्डिंगमध्ये शॉप. बरं आहे. 35 धावा 35 धावा धावफलक्यावरती. आणि कोण म्हणेल की सुरुवातीला या संघाची अवस्था थोडी वाईट होती. 3 विकेट लवकर गेल्या, परंतु त्यानंतर दोन्हीही रुपेश मैदानामध्ये पूर्णपणे बरसलेत. फार चांगला खेळ चालू आहे. टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नाईट आहेत का नाही इथे इथे डे नाईट कुणाचे मला काही कॉन्टॅक्ट नाही त्याची. बघू आता. बघू त्याला तर लागली की तुम्ही सांगा फक्त गरज लागली तर. हा तेच आहे ना. आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक निर्धाव चेंडू बॉलला मात्र लिव्ह केलाय. अशाभूत नजरेने फलंदाज पाहत राहिलेत.
त्याच्यात प्लीज जरा कोऑपरेट करा. निलेश कार्लेकर गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल पाठवलाय सीमा पार. आलाय षटकार. 6. होईल 41. फार चांगला फटका लगावला तो रुपेश चांदोळकर. आणखीन एक बॉल समोर टाकलाय. उडवण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. विकेट मिळेल. शार्दुलने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 41. 41 लॉस ऑफ 4 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4th षटक मात्र मार्काचं असताना प्रवीण भोड गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्क वरती. प्रवीण भोड याने एक षटक टाकलंय. अगदी दुसऱ्या षटकासाठी देखील त्यांच्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. आता कशी गोलंदाजी होईल ते मात्र पाहावं लागेल. रुपेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. या चेंडूवरती फार चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू अगदी खोलात टाकलाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर धावसंख्या 41 या धावसंख्येवरती स्थिरावली आहे. प्रवीण भोड गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल स्विच इट. लेफ्टी बॅट्समन परंतु असं वाटतंय की प्रॉपर रायटी बॅट्समन आहेत की काय. दिवसचा हा हिट आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा पार. आलाय षटकार. पार आणखीन एक चौकार. तीन चेंडू आणि 51 धावा धावफलकावरती. 50 धावा कंप्लीट झाल्यात. त्या प्रथम फलंदाजी करत असताना सुवर्ण 11 श्रीवर्धन टीमच्या 50 धावा कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित काही चेंडूंचा या ठिकाणी मात्र परत एकदा
रायटी उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव वेगाने कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न देखील सहजरित्या धावून कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील आणि 53 टोटल होईल ती श्रीवर्धन टीमची. प्रवीण भोड गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक चांगले रित्या टाकलं होतं आणि त्यामुळेच आता दुसऱ्या षटकासाठी जिम्मेदारी आली आहे. परंतु या षटकामध्ये आक्रमण चालू आहे ते प्रवीण भोड या गोलंदाजावरती. परत एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. 2 फिल्डर कडून थोडी चुकी झाली आहे आणि बॉल मात्र चाललाय सीमा पार, आलाय चौकार. सत्तावन्न 57 धावा फलक्यावरती लागल्यात आणि फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर डेव्हिड वॉर्नरची आठवण येते. कारण ऑस्ट्रेलिया टीमचा डेव्हिड वॉर्नर देखील असे स्विच हिट मारतो आणि डेव्हिड वॉर्नर पेक्षा मी तर म्हणजे चांगल्यारीत्या स्विच हिट मारण्यामध्ये पटाईत असलेला त्यांच्या टीमचा ग्रेन मॅक्सवेल. अगदी दोन्ही हाताने तशीच फलंदाजी पाहायला मिळते. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर उजव्या हाताने जो षटकार आलाय ना, कोणी म्हणणार नाहीये की हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. फार चांगली फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे ती रुपेश या खेळाडूची. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड केलाय, आता दांडी उद्ध्वस्त केली आहे. शेवटच्या बॉलवरती मिळेल विकेट. 4 ओव्हर होतील कंप्लीट आणि धावसंख्या श्रीवर्धन टीमची झाली आहे ती 5 बाद 57 धावा. बॅट्समन राकेश जास्त नाही झाले, फक्त 57. बॉलर घे आपला राऊत, सकाराम राऊत आता इकडे आहे. हॅलो हॅलो 5व्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सकाराम राऊत पप्पू गोलंदाजी मार्कवरती आलेत. शेवटची ओव्हर बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅकफूट वरती येऊन टॅप करण्याचा प्रयत्न, सरळ दिशेने हा चेंडू खेळून काढला. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न जड होऊ शकतो आणि जड झालाय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती झालेत बाद. वर्धन टीमचा
शेवटची ओव्हर बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला गेला उमेश सर तर धावसंख्या 58 झाली आहे. म्हणजे एक मोठ्या टोटलकडे सध्याच्या स्थितीला वाटचाल करतोय तो सुरण इलेव्हन श्रीवर्धन हा संघ. अजून 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉलवरती एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल श्रीवर्धन टीमला. तो फटका येईल का ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज पप्पू हा चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बीट झालाय. आणखीन एक विकेट मिळेल का? विकेट मिळते. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा रनआउट. फलंदाज बाद. टाकलेत आणि 2 चेंडूवर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ती सकाराम उर्फ पप्पू या गोलंदाजानं. बॅट्समन कोण आहे? पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि खेळाडू देखील फसलाय. चांगला झेल टिपलाय. फलंदाज मात्र होईल बाद. तीन फलंदाज बाद झालेत. पहिल्या चेंडूवरती एक आली, माफ करा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र खेळाडू बाद झालाय. टोटल धाव संख्या 58. 3 बॉल अजून बाकी आहेत. 3 बॉलवरती किती धावा येतील ते मात्र पाहावं लागेल. पप्पू या गोलंदाजाकडून खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. अजून बॉल बाकी आहेत ते 3 बॉलवरती एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आता श्रीवर्धन टीमला आहे. तो फटका येईल का ते मात्र पाहावं लागेल. अमित नवीन फलंदाज. 8 विकेट. 8 विकेट गेल्यात. अजून 3 बॉल बाकी आहेत. डावगुरा हाताचा फलंदाज लेफ्टी बॅट्समन अमित आहे स्ट्राईक एंडला. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज. 2 फिल्डर ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेग, त्यानंतर एक लॉंग लेग, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंगची रचना ठेवली आहे. गोलंदाज सकाराम या ठिकाणी तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. चौथा बॉल टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज. फुल टॉस बॉल. फार चांगला फटका. फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2च्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलक्यावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील आणि या सत्रातील शिल्लक. बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मिडॉनचा तैनात आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक सिंगल रन होईल कंप्लीट. धावसंख्या पोहोचली ती 61 धावसंख्येवरती आणि हा शेवटचा चेंडू आता बाकी आहे. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये झाली आहे ती सकाराम या गोलंदाजाची. 8 विकेट गेल्यात. 61 धावा सुरण इलेव्हन श्रीवर्धन टीमनं मात्र आतापर्यंत बडवल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर अँड ऑफ दिस इनिंग
शेवटचा चेंडू या षटकातील आणि या इनिंगचा बाकी आहे. ऑन साइडला चांगला फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला मिळालाय. एक धाव वेगानं कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा धावून कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉलवरती मिळाल्यात त्या 3 धावा. 3 धावा संख्येच्या बरोबरीनं सुरण्य 11 श्रीवर्धन टीमनं 5 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात त्या 64 येणारे 30 चेंडू आणि फ्रेंड्स टीमला मात्र विजयासाठी गरज आहे ती 65 या धावा. आणि या स्पर्धेतला आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस, यामध्ये काही महत्त्वपूर्ण सामने इथे सुरू आहेत.
आपण पाहतोय सुराणा 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये इथे 64 धावा करून तळा संघासमोर 65 धावांचं म्हणजे बरोबर प्रति षटकाला 13 धावांच्या सरासरीने तळा संघाला हा सामना जिंकण्यासाठी आव्हान दिलेलं आहे. आता हे आव्हान कशा प्रकारे इथे चेस केलं जाईल हे येणारा काळच आपल्याला सांगेल. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय स्ट्राईक एंडला ते फलंदाज जातोय, त्याचं नाव आहे विनायक महाडकर उर्फ भाई सुतार. पियुष सुराणा 11 श्रीवर्धन असं या संघाचं नाव आहे, जो संघ आपल्याला आता क्षेत्ररक्षण करताना दिसेल. तसेच त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय ज्याचं नाव आहे जयंत साळवी. इथे पंच या ठिकाणी या दोन्ही पंच सज्ज आहेत, प्रमुख पंच आणि स्क्वेअर लेग पंच. मुख्य पंच आहेत ते केतन मेहर उत्कृष्ट आपण पंचगिरी पाहतो त्यांची. पहिला चेंडू घेऊन येतील गोलंदाज आणि इथे मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधल्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय या ठिकाणी सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषा पार होतोय, धावा मिळत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौका. तर मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, चौकाराने संघाची धावफलक मात्र सुरू झालेला आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा, 13 पॉईंटच्या सरासरीने. तळा संघाचे दोन्ही सलामी बॅटर नॉन स्ट्राईकला इथे जयंत साळवी आणि स्ट्राईक एंडला विनायक महाडकर उर्फ भाई आणि गोलंदाज आपण पाहतोय पहिले षटक हाताळत असताना ज्याचं नाव आहे राकेश. दुसरा चेंडू आणि उंच चेंडू इथे उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल. इथे मात्र अचूक असा झेल घेतला गेलाय आणि इथे मात्र भाई सुतार यांची खेळ इथे समाप्त होते. पहिला धक्का बसतोय, तळा संघाला पहिली सफलता श्रीवर्धन संघाला मिळते. डीजे नक्कीच नक्कीच हे गाणं मित्रांनो, ह्या गाण्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगेन. हे गाणं आपल्या ह्या टीम मध्ये खेळणारे जे निलेश कार्लेकर आहेत ना त्यांनी संगीतबद्ध केलंय आणि त्यांच्या पत्नी मीरा कार्लेकर यांनी गायलंय आणि अतिशय उत्कृष्ट निलेश कार्लेकर या ठिकाणी आपल्या पॅव्हलियन कक्षामध्ये आहेत. धन्यवाद. तर उत्कृष्ट असे आमच्या तळ्यात एकावनी कलाकार नक्कीच आहेत. मात्र इथे एक चौकार गेल्यानंतर भाई सुतार थोडीशी कदाचित घाई झाली असावी आणि इथे चला कृपया आपण स्पीडअप ठेवायचा केतन सर. ओके चालेल. फलंदाज आलेले आहेत. हा जी या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. नक्कीच आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आमच्यापर्यंत या समालोचन कक्षात या सन्मान कक्षामध्ये मान्यवरांचं इथे सहर्ष स्वागत आम्ही करू. काही क्षणातच आणखी काही आमचे सन्मान व्यक्तिमत्व येईल. रमेश तुमचे भूमिपुत्र चषक 2025 हे दिमागदार पर्व आणि या दिमागदार पर्वामध्ये या ठिकाणी शुभ आगमन या पाहुण्यांचं झालंय. सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेब खऱ्या अर्थानं शिवसेनेचं एक आघाडीचं नेतृत्व आणि शिवसेना जिल्हा प्रमुख पनवेल अगदी शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असतो. सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं भूमिपुत्र चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
त्यांच्या समवेत त्यांचा सर्व मित्रपरिवार देखील या स्पर्धेसाठी दाखल झाला आहेत. सर्वांचं आपण हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष हार्दिक स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न होऊन या सामन्याचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद शुभम सर, धन्यवाद. इथे मात्र पाहू काय होतंय. इथे मात्र चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी जवळून आणि दरम्यानच्या काळात त्याच्यावर 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर जर आपण स्कोअर फलक पाहिला तर इथे आपल्या लक्षात येते 11 धावा होत आहेत. प्रति षटकाला 13 धावा कराव्या लागतील ताळा संघाला आणि सुरुवात देखील अगदी तशीच झालेली आहे. जरी एक खेळाडू बाद झाला असला ना तरी टार्गेट अगदी कट टू कट मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होईल राकेश आणि इथे पुन्हा एकदा चांगला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये अपयशी होते. मात्र या ठिकाणी धावा स्थिर आहेत त्या मात्र 11. आता तळा संघाला खऱ्या अर्थाने फलंदाजी करताना उर्वरित 4 षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण टार्गेटपेक्षा 2 धावा कमी आल्यात. तरी आपण जरी बोललो कट टू कट मॅच तरी काही वावगं ठरणार नाही. श्रीवर्धन संघाने अगोदरच्या पडझडीनंतर पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक केली होती शादुला गोटेकर यांनी. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने श्रीवर्धन संघाने कमबॅक केलं होतं. तर असंच कमबॅक कदाचित या ठिकाणी आपण तळा संघाकडून सुद्धा अपेक्षित असेल. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम सर, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आपला जे बिजी शेड्यूल असतं त्यातून आपण वेळात वेळ काढून या आमच्या स्पर्धेला सहभाग दिलात. आपलं या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. चला दुसरं षटक लवकरात लवकर सुरू करा मित्रांनो. आज आपल्याला 8 मॅच कव्हर करायचे आहेत. आज अंतिम शेवटचा दिवस आहे आणि हा साखळीतला शेवटचा नाही, ह्याच्यानंतर होईल शेवटचा सामना. या सामन्याचा विजय संघ जो असेल ना तो बॉस फायटर ओवळे या संघाबरोबर क्वालिफायचा सामना खेळेल. चला गोलंदाज त्या ठिकाणी आहेत केतन आणि इथे मात्र पहा उंच चेंडू तडाखा, फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. अचूक असा त्या ठिकाणी झेल घेतला गेला अगदी सीमारेषेच्या जवळ. डीजे तर या ठिकाणी सखाराम राऊत उर्फ पप्पू बाद होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जुनेद जातोय. जुनेद हा सुद्धा एक तळा परिसरातील एक फटकेबाज फलंदाज. बऱ्याच वेळेला त्याला सामन्यातून मॅन ऑफ द मॅच सिरीजच्या पारितोषिक पटकावलेला हा खेळाडू आहे. आज खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना फलंदाजाची. कशी फलंदाजी होईल तळा संघाची याच्यावर या स्पर्धेचं भवितव्य अवलंबून असेल. या ठिकाणी कोणाची तरी चावी सापडली ती नंतर घेऊन जा चेक करून. वा या ठिकाणी फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधल्या गॅप मध्ये चेंडू तटवला जातोय. धावा या ठिकाणी मिळतील 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच चांगलं सुंदर असं गीत आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू तटवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. जर का चेंडू डायरेक्ट एस्टावर आला असता तर कदाचित वेगळा परिणाम इथे पाहायला मिळाला असता. मात्र जर तरला महत्व नाही मित्रांनो आणि जर तर शिवाय सुद्धा क्रिकेट नाही. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती 16 या अंकावर संघ पोहोचतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र अचूक असा झेल त्या ठिकाणी शॉर्ट मिडॉनच्या दिशेला घेतला जातोय. आणखी एक विकेटचं पतन. इथे जयंत बाद होतोय साळवी आणि या संघाला तळा संघाला बसणारा हा 3रा झटका.
डान्स मधला हा एक सुंदर असं गीत आपल्यासाठी इथे सादर केला डीजे मास्तरीन. धन्यवाद डीजे मास्तर, आम्हाला तुम्ही आमच्या काळामध्ये घेऊन गेलात. अतिशय रायगडमध्ये विशेषतः आमच्या दक्षिण रायगडमध्ये अशी गाणी बरीचशी वाजवली जातात आणि गौरी गणपतीमध्ये बाल्या लोकांचा जो डान्स असतो त्या डान्समध्ये अशा प्रकारची गाणी वाजवली जातात. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा आपण जाऊया त्या ठिकाणी मैदानात. केतन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील आणि त्याला तोंड देईल तो जयंत साळवी बाद झाले आणि नवीन फलंदाज निलेश कारलेकर. तळा परिसरात एक डॉक्टर आहेत ते, आणि इथे पहा कव्हर मध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि चेंडूला कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या मात्र इथेच स्थिर आहे, ती 16 या अंकावर. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे दुसरं. आणि वा इथे पाहूया, इथे आहे क्षेत्ररक्षक आणि अचूक झेल घेतोय, संपवतोय या ठिकाणी निलेश कारलेकरांचा खेळ. चौथा धक्का तळा संघाला, चौथी सफलता श्रीवर्धन संघाला इथे मिळते. 4 बाद 16 धावा. ठिकाणी तळा संघाची थोडीशी पडझड पाहायला मिळते, मात्र यातून सुद्धा ते सावरतील कारण त्यांच्याकडे शेवटच्या 11व्या क्रमांकापर्यंत फलंदाजाची फौज आहे. अगोदर जर आपण पाहिलं ना पहिल्या इनिंग मध्ये उमेश सर, तर श्रीवर्धन संघाची सुद्धा अशीच परिस्थिती होती. पहिल्या षटकामध्ये त्यांचे 3 गडी बाद झाले होते, फक्त 10 धावा आल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी जो कमबॅक केला आणि 65 धावांचा टार्गेट तळा संघासमोर त्यांनी ठेवलेला आहे. तळा संघाची सध्याची परिस्थिती अशी आहे, षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या आहे 16 म्हणजे प्रति षटकाला 8ची सरासरी आहे. षटकांची धावगती आपल्या धावांची धावगती वाढवावी लागेल. नवीन गोलंदाज आणि पहा केवढा मोठा रनअप आहे, अगदी 30 यार्ड सर्कल पेक्षा पण त्याच्या मागून सुद्धा ते रनअप करतायत. ज्यांचं नाव आहे सुशील. जुनेदसाठी हा सुशीलचा चेंडू चांगला चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर टाकलेला, त्याच्यावर पूर्णपणे फलंदाज चकतायत. उरलेलं काम इथे मात्र फिल्डर करतायत. चेंडू निर्धाव जातोय, धाव संख्या स्थिर राहते, ती 16 या अंकावर. 16 अंकावर बऱ्याच वेळापासून ही धावसंख्या रेंगाळते आणि हिचं कोंडी फोडावी लागेल तळा संघाला. 4 बाद 16, 8च्या सरासरीने इथे धावा सुरू आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पहा फलंदाज इथे होतोय बाद. जुनेद मात्र अपयशी ठरतात. 5वा धक्का बसतोय तळा संघाला आणि आता मात्र इथे देवानंद साळवी यांचं या ठिकाणी मैदानाकडे जाणं चालू आहे. तळा संघाने खऱ्या अर्थाने फलंदाजी करताना जर म्हटलं हारागिरी केली तर काही वावगं ठरू नये, कारण 16 धावामध्ये त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि जे उशिरा या ठिकाणी प्रेक्षक आलेत आणि विशेषतः आमचे सन्माननीय पाहुणे यांना मी सांगू इच्छितो सर, आपले सोन्यादादा गायकवाड यांनी 55 धावा षटकाराची आतषबाजी केली, 102 धावा केल्या हो. आणि यात खरोखर या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन, सोन्यादादाचे जुने दिवस आम्हाला आज आठवले नक्की. तर तळा संघाला सुद्धा सोन्यादादाची इनिंग त्यांनी पाहिली होती, तशीच इनिंग त्यांनी इथं पेश करावी लागेल नक्कीच. तर बघूया, घोडा मैदान जवळ आहे. अजूनही काही आपण ह्या सामन्याचं भवितव्य वर्तवू शकणार नाही, कारण आपण भविष्यकार नाही आहोत. आम्ही फक्त आमचं काम आहे जे होत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आम्ही समालोचक, याच्या पलीकडे आमचे राईट नाहीच आम्हाला. तर चला, एकदा गोलंदाज भरपूर मोठा रनअप घेत आहेत, त्यामुळे थोडंसं षटक लांबत आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी ते सज्ज होत आहेत. चला, यावेळेस पुन्हा एकदा अशा फटक्यांची आता गरज नाहीये मित्रांनो. इथे चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. तळा संघाकडे तशी ॲबिलिटी आहे आणि त्यांनी त्यांचा जो नैसर्गिक खेळ इथं खेळला पाहिजे. हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल, कारण दोन्ही या संघासाठी यातील जो संघ हरेल ना त्याला इथे चान्स नाही आहे, त्याला घरी जावं लागेल.
नक्कीच इथे मात्र अलंग दी कार्पेट इथे चेंडू तटवला जातो, एक धाव पूर्ण होते, चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेक होते, एकच धाव मिळेल. एक धावेच्या भरीनंतर आपण या ठिकाणी संघाची स्थिती पाहतोय ती मात्र 18 या अंकावर संघ पोहोचतोय. अजून बराचसा मोठा पल्ला गाठायचा आहे. हे तिसरं षटक आहे. या तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक येणे बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आणि इथे मात्र पाहूया पंच आमच्याकडे वळतायत, सांगतात चेंडू स्क्वेअर आहे, एक धाव वाढेल, एक चेंडू वाढेल आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 19 या अंकावर. 19 धावा, 5 गडी बाद. षटक क्रमांक तिसरं सुरू. याच्यानंतर आणखी 2 षटकांचा खेळ असेल. मात्र मोठे धावा करावे, एकेरी दुहेरी धावांनी काही काम होणार नाही. असे फटके यायला पाहिजे, असे फटके यायला पाहिजे. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तो त्या ठिकाणी अचूक झेल घेतोय, फलंदाजाचा खेळ संपवतोय. अशा प्रकारे तळा संघाला आणखी एक धक्का म्हणजे 6वा धक्का बसतोय. डीजे शेतीमध्ये सुंदर, अतिसुंदर गीत. या ठिकाणी या गीताचं स्फुरण घेऊन तळा संघाने काहीतरी केलं पाहिजे, कारण आपल्या भागामध्ये अशीच गाणी लावली जातात मित्रांनो. आपल्या भागात जास्त करून बाल्या डॅन्स चालतो गौरी गणपतीमध्ये, आपल्याला कल्पना असेल. आणि आता मात्र 6 विकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. आता शादुला गोटेकर आणि तिकडे प्रवीण भौड ह्या 2 फलंदाजाला मोर्चा सांभाळावा लागेल. अगोदर सुद्धा अशीच सुरुवात केली होती अगोदरच्या सामन्यात शादुला यांनी, मात्र तेव्हा ते यशस्वी झाले. ह्या चेंडूवर मात्र त्यांना अपयश येत आहे. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या मात्र इथे स्थिर आहे. ती वाईट बॉल दिलाय का? ओके सर, ओके, थँक. तर आणखी एक धाव वाढते. ह्या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती 20. अजूनही बरेचशा धावा पाहिजेत आणि आता 45 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 45 म्हणजे प्रति षटकाला 22.5च्या सरासरीने तळा संघाला इथे धावा कराव्या लागतील. आता 365 दिवस वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. ही स्पर्धा सालाबाद प्रमाणे दरवर्षी होते. इथे जे करायचं असेल ते आत्ताच करायचंय तुम्हाला. 22.5च्या सरासरीने म्हणजे 4 मोठे मोठे फटके प्रत्येक ओव्हरला आले पाहिजे. आणि हो, तो शॉट येतोय का? येतोय, आलाय. आणि परत पंच आमच्याकडे वळतात, सांगतात हा चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येते 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. पुन्हा एकदा आपण गोलंदाज केतनकडे जाऊया. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन अशाच फलंदाजीची या ठिकाणी गरज असेल प्रवीण आणि शादुला यांच्याकडून. आता 11 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 39 धावा. हा चेंडू मात्र मिस होतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि पूर्णपणे बीट होतोय फलंदाज या चेंडूवर. आणि धाव संख्या मात्र स्थिर आहे. अजूनही 39 धावा करायच्या त्यात 10 चेंडूमध्ये. बरोबर, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावाच लागेल. इथे मात्र शादुला आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतात. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 22 धावा. 27 माफ करा, 27 धावा होत आहेत. एक मध्ये षटकार आला होता.
आणि केतन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि इथे मात्र दांडी दांडी गोल. तळा संघाला 7वा धक्का बसतोय आणि श्रीवर्धन संघाला 7वी सफलता मिळते. धन्यवाद धन्यवाद. हे गीत ऐकल्यानंतर ना आपल्या अंगात संचारते. बाळासाहेब ठाकरे संचारतात. शिवसेनेचा हा गाणं अतिशय लाडकं लोकप्रिय झालेलं हे गाणं. आणि इथे मात्र पुन्हा एकदा घागरूम एकनाथजी घागरूम हे सुद्धा या ठिकाणी बीट होत आहेत. मात्र आता धावांची गती खरोखर वाढ. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल अन्यथा या ठिकाणी पनवेल ते तळा गाडी पकडावी लागेल तळा संघाला. इथे पहा आणि हो या ठिकाणी नक्कीच मात्र एकच सामन्यामध्ये 5 विकेट घेतले. केतनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. भले त्याने हॅट्रिक केले नसेल मात्र अगदी क्रमाक्रमाने त्यांनी 5 विकेट घेतले. खरोखर अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी त्याच्याकडून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. तळा संघाला आणखी एक 8वा धक्का. आता चंद्रकांत पाटील हे सुद्धा एक लिजंड जुने खेळाडू. मात्र आता मला भोईर सर सांगतील की किती चेंडू आणि किती धावा. तर षटक मात्र संपलेलं आहे. आता 38 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला ना तरी तळा संघ या सामन्यामध्ये पराभवाच्या छायेत जाईल. इथे मात्र अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. तिथे चेंडूवर एकही धाव मिळत नाही. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला गेले तो चंद्रकांत पंडित पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा मुबेन. इथे पाहूया क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे नाही. चेंडू सीमारेषा पार जाईल. मात्र ह्या फटक्यांची गरज खऱ्या अर्थाने दुसऱ्या तिसऱ्या षटकात होती. मात्र उशिरा हे मोठे फटके येत आहेत. आणि जर आपण थोडक्यात सांगायचं झाल्यास बैल गेला आणि झोपा केला असा काहीसा प्रकार तळा संघाकडून इथं आपल्याला पाहायला मिळतोय. हे फटके अगोदरच्या षटकामध्ये यायला पाहिजे होते मात्र तसं काही होत नाही. तळा संघाला आज खऱ्या अर्थाने 3 सामने खेळायला मिळाले. हीच फार मोठी बाब आहे. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतात सांगतात चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढेल 1 चेंडू वाढेल. अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 32 धावा. अजून 33 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा मारा. 1 धाव वाढते 1 चेंडू वाढतोय. एकेरी दुहेरी धावीने कोणता फरक पडणार नाही आणि आता षटकाराने सुद्धा कुठलं काम होणार नाही कारण अजूनही तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता बाकी ते आहे. फक्त तळा संघासाठी एक सुखद बातमी असेल की ऑल आउट होणार नाही. हा एक त्यांनी अनोखा रेकॉर्ड केला नाही पाहिजे. तळा संघ कदाचित तयारीच्या मागे आहे. पुन्हा एकदा एक चांगल्या चेंडूची सांगता मात्र इथे चेंडू पंच सांगतात 22च्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत आणि ह्या 4 धावांनंतर संघाची स्थिती झाली आहे ती इथे 37 धावा. चेंडू शिल्लक असतील अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील आणि फक्त ह्या 2 चेंडू औपचारिकता बाकी आहे. सामना तर संपूर्ण 80-20 असा झालेला आहे. इथे एक मोठा फटका येतो का नाही. कदाचित 1 धाव येईल आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी चंद्रकांत पाटीलना संधी मिळते. पाहूया एवढ्या लांबून तळ्यावरनं आल्यानंतर त्यांना एखादा चेंडू जर खेळता आला तेवढाच समाधान त्यांच्याकडून. आणि हो अलॉंग द कार्पेट आणि अशा प्रकारे इथे
तळा संघ या स्पर्धेतून बाद होतोय आणि या ठिकाणी श्रीवर्धन संघाला मात्र पुढील चाल मिळते, कारण ते 2 सामने जिंकले आणि बॉस फायटर हा संघ सुद्धा 2 सामने जिंकलाय. त्यामुळे बॉस फायटर विरुद्ध सुराणा 11 श्रीवर्धन या 2 संघादरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना इथे होईल. ओव्हर टू शुभम सर. धन्यवाद. 2 मिनिटं. थँक्यू डीजे. सन्मान या व्यासपीठावरती निश्चितपणे होतोय. भूमिपत्र चषक 2025 मध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय रामदास शेठ शेवाले